गाडी आली गाडी गाडी आली गाडी या 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 स्टार मंडळी या या आमच्या दौलतवाडीत तुमचं सहर्ष स्वागत आहे. पुढे की ही सुरेखा आमची मंडळी संघर्ष पॅनेलचे उमेदवार आणि या गावची होणारी भावी सरपंच निवडून आल्यावर ठीक आहे की पण पहिला मान आमचा बरं काय घे. चला या. नमस्कार नमस्कार नमस्कार. या आमच्या वहिनी नंदिता गायकवाड, दौलतवाडीच्या भावी सरपंच आम्ही. राणा भाऊजी बांधा आपलं फेट. वय ठीक आहे. दादा झालं तुमचं. चला मामा चला मामा चला हवा येऊ द्या. हो या 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 स्वागत आहे तुमचं. या आमच्या वहिनी या गावच्या भावी सरपंच. जय किसान पॅनल तर्फे तुमचं दौलतवाडीत स्वागत आहे. चला चला बांधा बांधा. जय किसान पॅनलचा काय हो एका गावात 3-3 सरपंच. नाही 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 सरपंच एकच ते बी संघर्ष पॅनेलचा सुरेखाताई माननीय परेश पाटील. बाकी सगळी काकेत कलिंगड घेऊन फिराल्यात. अरे सुरेखा ताईंचा सुरेखा ताईंचा. हो पाहुणे अशा फाटक्या टिमक्या वाजवणारी लेजन असतात. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. विजय होणार आमच्या अंजली वहिनीच. अंजली वहिनींचा जय किसान पॅनलचा पॅनलचा. अरे बापू सगळ्यांच्या बाजूनी घोषणा देत आहेत लोक. तुमच्या बाजूनी कोणी नाही का घोषणा द्यायला? येतेच काय तसली गरजच नाही किंवा आम्हाला. आमचा इजय फिक्स आहे फिक्स. बरं चला तुम्ही आधी आमच्या वाड्यावर चला, खाऊ पिऊ आणि मग सभेचं बघू. हा थांबा 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 थांबा. वाड्यावर बिड्यावर काय नाही. खाण्यापिण्याची सगळी तयारी माननीय परेश पाटलांनी केलेली आहे. काय आता पाहुण्यासनी चुलीवरचं जेवण पाहिजे आहे. मी काय म्हणतोय जर या की 2 मिनिटं. एक हो जाऊ नका. 2 मिनिटं ऐका की हे बघा. बघितलं सगळं बघितलं. यांच्या नादाला तुम्ही अजिबात लागू नका. सा 1 नंबर गुंडगिरी करणारी माणसं आहे ती. जेव्हा नाही मला समजलं नाही गुंडगिरी म्हणजे. डॉक्टर काय सांगू तुम्हाला आता. तो विषय लय खोल आहे. जाऊ दे आपण जाऊया की जेवायला. नाही नाही पण आम्ही तुमच्या बरोबर जेवायला आलो आणि त्यांना राग आला म्हणजे गुंड आहेत ते शेवटी. माझ्यापेक्षा कमीच. माननीय परेश पाटला समोर कोणाची बोलायची हिंमत बी होत नाही. आपला विषय हार्ड आहे. तुम्ही ना एकदा ठरवून घ्या तुमचा विषय हार्ड आहे का खोल आहे. बुवा बुवा नाही माननीय परेश पाटील म्हणायचं. आमच्याकडे जेवायला या. आपण दोघं शर्यत लावूया. कोण जास्त जेवतंय त्याची. चालेल चालेल. नाही नाही आपलं ठरलंय चुलीवरचं जेवण आहे. चला पाहुणं वाड्यावरच येणार आहे. हा तुम्ही आमच्या वाड्यावरच चला. बरं चला. तुम्ही काय मक्ता घेतलाय काय. वय घेतलाय काय करणार आहेस. मी नाही जो म्हणत त्याला. जेवण आमच्याकडेच होणार. चला ए पप्प्या
आम्ही जण वाड्यावरच जाणार काय? बस सांगू नकोस. एक मिनिट मी काय म्हणतो की सगळ्यांनीच आमंत्रण दिलंय, पण मला असं वाटतं की हा जो लहान गाय तो खूप गोड आमंत्रण घेऊन आलाय आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. आम्ही यांच्याकडे जातो आता पुरतं, चूल नंतर बघू की कधीतरी. नाही कसं आहे, आधी मूल नंतर चूल. चला काय करायचं रे पप्पे आता? त्या छोट्यानं तुझा मोठा डाव कलम केला की मरदा. नाही बापू, हे कलम आपल्या फायद्याचं ठरणार आहे. फायदा किंवा आणि कसा? हे वाड्यावर गेल्यात की नाही, तोवर आपण स्टेज जवळ जायचं आणि आजूबाजूची ह्यांची सगळी बॅनर काढून टाकायची आणि आपली बॅनर लावायची. गावभर फोटो काढला जाणार, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आपलंच फोटो असणार, सगळ्या गावावर फक्त आपलीच हवा होणार. मग पॉप्युलर कोण होणार? अरे तूच की. होय काय? नाही बापू, माननीय परेश पाटील. चला कामाला लागूया. चला रे, चला. मी काय म्हणतो, हे काढू काय? नको, ते परत घालतो. ते भाऊ कदम आले नाहीत काय? भाऊ कदम हो. भाऊ कदम कशाला पाहिजे? मी आलोय ना कुशल बद्रिके इथे. खरं तुम्ही कुशल पत्रिका जायचं ना? का काय डाऊट आहे का? अहो डाऊट नाही, शंकाने मी विचारलो. बरं चिमटा घ्या बघ्या. कुठे? हो इथं हो. चिमटा बिमटा नसतो अहो खरं आहे काय खोटं आहे बघायला नको. करायचा ते नव्ह, ते गडबडीत झाले काय स्टाईल म्हणून केलायसा? ते गडबडीत झालं काय स्टाईल म्हणून केलायसा? ते जरा गडबडीत झालं हो माझं, म्हणून म्हणलो. चिमटा पाहिजे तुला? नको ओ भाऊ, भाऊ नको घेऊ. भाऊ नाही, कुशल. हा कुशल भाऊ. कुशल मला स्टाईल कळत नाही यार. नाही पण मला पण हा जेन्युनली प्रश्न पडला होता, खरंच गडबडीत झालंय का ते? स्टाईलच कळत नाही, अपडेटच नाही यार. ये बहुत ऐसा हो रहा है. अरे अरे दादा, सेल्फी घेतो, सेल्फी. कशाला आता नको सेल्फी? माझी पिठाची गिरण आहे, जरा एक सेल्फी घेतो की. काय संबंध पिठाची किरण असण्याचा आणि सेल्फी काढण्याचा? संबंध काय नाही म्हणा, पण एक घेतो की. नको, नंतर काढूया आपण. नक्की नक्की नक्की. तुम्ही टीव्हीत बरे दिसता. काय चाललंय तुमचं? काय बोलताय? अहो तसं नव्हा, तुम्ही खरंच हवा आयुधामध्ये काम करता का डुप्लिकेट म्हणून आलाय गावात? नाही डुप्लिकेट नाही, ओरिजिनल आहेत. आम्हीच करतो हवा युद्धामध्ये काम. नाही म्हणजे काय, तुम्ही अजून म्हणला नाही हो. काय मंडळी, मजेत ना? नाहीतर आपला नेहमीचा प्रॉब्लेम हसताय ना. प्रश्न ते म्हणणार. स्टेजवरती आपण गेलो ना मग म्हणणार मी. पण काय हो, खरंच तुम्ही निलेश साळुंके आहात का? हो मीच निलेश साबळे. नाही म्हणजे काय, आज जरा वेगळं दिसताय सा. काय मेकअप बिकअप करता काय? मेकअप करावा लागतो ना मला शो मध्ये. कोणता मेकअप करता? का त्याचं काय करायचं तुम्हाला? नाही म्हणजे काय, माझं पोरग अहो माझ्यापेक्षा लईच काळ आहे हो. हा, आणि मेकअप केल्यानं माणसं गोरी होत्यात असं ऐकलंय मी, म्हणून म्हणतो कसं करता? अंधश्रद्धा आहेत होते सगळ्या. आता आमच्याकडे कितीतरी करतात, काय उपयोग आहे का? भाऊ विषयी भाऊ नाही का आमचं. पण कशाला हवंय, कशाला तुम्हाला? तुमच्या मुलासाठी. हो हो हो. मी मेकअप मन नाहीये, मी डॉक्टर आहे, डॉक्टर निलेश साबळे. काय सांगताय? आम्हाला पण असंच वाटलं होतं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा. हा, मग मला बी तपासा की. अहो काल धरणं डोकं लई दुखतं या, आणि सर्दी बी लई झाल्या बघा. तुम्ही एक गोळी घ्या. कोणती गोळी घेऊ? गप गोळी. विनोद करताय, भारी विनोद करताय बघा. गप गोळी. अरे थांबा. अरे या मॅडम या. तर या. तर ह्यो आमचा वाडा. फार मोठा आहे. हा मग म्हणून तर आमची जबाबदारी बी लई मोठी आहे.
अहो लई मोठ्या जबाबदारीनं आम्ही वाडा सांभाळतोय आणि आता गावाची बी जबाबदारी आम्हीच घेतल्या. तुम्ही या ना, बसा ना, बसा. या, इकडं बसा. या. बसा बसा निवांत आपलंच आहे. बसा. काही म्हणा पण फार सुंदर आहे वाडा. हा मग बरं ते समजा जाऊ द्या मॅडम. आता कसं आहे तुम्ही इथं आलासा, आम्ही सरपंचकीच्या इलेक्शन साठी उभारलोय, तेव्हा नीट प्रचार करा काय आमचा. तुझा नाही आमचा. हा अंजली वहिनीचा प्रचार करायला आलेत ती. कोण म्हणलं? विचारा की राणा भाऊजीसनी. एक मिनिट. त्यांनी प्रचार करायचा का नाही, कोणाचा करायचा, ते सगळं आपण नंतर बघूया. आता ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेत, जेवायला आलेत, तर आपण इतर गोष्टींबद्दल नको बोलायला. ए चल ये बाई पाणी दे. चल दे पाणी. थँक्यू. धन्यवाद. तुमचं लगीन झालंय? नाही लाजायला काय झालंय? नाही ते नाही आमचा लाडू लाजतोय. तेच काल असतोय तो. काल म्हणत होता माझी गाठ घालून दे म्हणून. ए पैलवान, अरे लाजतोयस कशाला? अरे पैलवान कधी लाजतो काय? अरे मरतात. चल की, चल 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 चल. अरे पाहुणेत ते. काय काय नाव म्हणाल त्याचं? लाडू लाडाचं नाव आहे, खरं नाव राजवीर आहे. लाडू आवडलाय. हो, आम्हाला लाडूच आवडलं. ये लाडू, ये जा की. तुमच्याकडे नाही यायचा तो. बाई माणसाच लाजतोय आमचा छोटा पैलवान. आणि मोठा पैलवान सुद्धा. हो, ते बघितलं सकाळी. ए लाडू ये बाळा इकडे माझ्याकडे बघू. ये ये ये. आई चपान. ये घ्या फोटो. हो घ्या. लाडू चल उतर बरं, काकांना नीट बसू दे. नाही अहो असं नाही, म्हणजे बसू दे निवांत पोराला. आता काय एवढं काय आलं बाळा? बसू. बस ना बाळा बस. ये 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 ये. आयु, फारच भारी आहे तुमचा लाडू. होय की, लय भारी आमचा लाडू. अहो तुम्हाला सांगतो, सगळं इतकं लाड करतात की नाही याचं. बस लाडू बस बस. तसं नाही हो, म्हणजे छानच आहे हा. मी सगळ्यांची ओळख करून देते. हो हो. या आमच्या गोदा का. अरे नमस्कार. आणि बाकी सगळे आमचे गावातले गावकरी, म्हणजे आमच्या घरच्या सारखेच आहेत सगळे. वा वा नमस्कार. बरं तुम्ही बसा, आम्ही जेवायचं बघतो. अहो तुमचं काय मधी मधी आमच्या घरात आलेत की नाही ते. असं काय करतंय? आपले मतदार आहेत. होय होय. असं आहे काय? सॉरी. आम्ही बी जरा ओळख करून देतो. कोण बोलला आता? ओ या जरा पुढे या. नमस्कार. तर हे आमच्या गावातलं माणूस आणि आम्हाला सपोर्ट करतात आणि आम्हाला बहिणी साहेब म्हणून लई मान देतात. तर काय नाव आहे यांचं? शामराव. हा शामराव. या तुम्ही या पुढं. थोडीशी जबाबदारी घेतोस का? मी माझ्या खांद्यावर खूप जबाबदारी ऑलरेडी. तू घे ना थोडीशी आता घेतली तर. त्या जबाबदारीचं ओझं पेलवणार नाही बोले. घेऊन बघ.
कॉमेडी काका कॉमेडी करून दाखवा की कॉमेडी करून दाखवाच. मी काय म्हणतो ऐका ऐका तुम्ही टीव्ही वरती सोमवार मंगळवार रात्री 9:30 वाजता प्लीज हवाई उद्या बघा तिथे आम्ही पण करतो. यांचं लाईव्ह बघण्याची काही मजा आहे. एकच मिनिट हा बाळा सर मी कॉमेडी काहीतरी करून दाखवलं तर तू माझ्या मांडीवरून उतरशील. तर तुमच्या सगळ्यांसाठी एक विनोद. तर एक गाव असतं ज्या गावात शाळेमध्ये कधीच सुट्टी नसते. सुट्टी कधी मिळते शाळेला जेव्हा त्या गावातलं कोणतरी कधीतरी वारतं. तर एकदा अशी शाळा सुटते. शाळेतली 2 मुलं अशी चाललेली असतात आणि ते बघतात की पारावरती 3 म्हातारे बसलेले असतात. हा आणि शाळेतली ती जी 2 मुलं आहेत ती बघतात त्या म्हाताऱ्यांना. आपल्या शाळेच्या 3 सुट्ट्या तिथे पारावर बसल्या. पुढे संपलं. अरे वा. ते एक सेल्फी देतो म्हटला होता ना. इथे पण आलात का? ते एक सेल्फी दे की मला. हो थोड्या वेळाने काढू. आम्ही इथेच आहोत. अहो नको आता दे की. आता आम्ही वेगळ्या कामासाठी आलोय नंतर काढूया. अहो एवढे मुंबईवरून आलाय एक सेल्फी दे की. काय होते अरे थोड्या वेळाने काढूया. अहो एक करतो की हो, थोड्या वेळाने काढूया. गिरणीत लावायचं. चला ए चला चला बदला चला चला. सनीजा नमस्कार. आलोय मी पण इथं बी. और जरा थांबा. नमस्कार. नमस्कार. मी रविराज पाटील, व्हिडिओ निर्माता आणि लवकरच चित्रपट निर्माता. आपल्याला पिक्चर करायचा आहे. घाबरायचं नाही बरं. पैसा लय आपल्याकडे, टेन्शन घ्यायचं नाही. ते आपली स्टोरी तयार आहे, लोकेशन तयार आहे, कॅमेरा आर्ट मेकअप बिकअप सगळं तयार आहे. आणि एक मिनिट. ही हिरोईन भावाची पोरगी आपल्या. पैसा बकळा घाबरायचं कारण नाही. पिक्चर करायचा आपल्याला. पैसा लय आपल्याकडे, घाबरायचं नाही. अजिबात नाही. आता तुम्ही आहे म्हणलं काय घाबरायचं. मग तटलंय कुठे? दिग्दर्शक कोण? काय राव विचारून झालं वय. एवढं सगळं जुळून आणले आणि दुसऱ्याच्या हातात देतोय. मीच आहे की डायरेक्टर. मग माझ्याकडे काय काम होतं? हिरो राहिले ना. हिरो पाहिजे की आपल्याला. ते आता पुढची वर्षभर तरी मी खूप बिझी आहे. तुम्ही नाही हो. ते आपलं भाऊ कदम ते आहेत ना. आज आलं नाहीत ना तुमच्या बरोबर. त्यासनी जरा विचारा की करतात काय. नाही विचारू नका, सांगाच. करायला लागते म्हणावं. मी काय म्हणतो बघू जरा मला. मी हिरो म्हणून कसा वाटेल या फिल्म? चालते की. आपल्याला काय पोरगीला लॉन्च करायचं आहे आणि स्टोरी सगळी तिच्यावरच आहे. हिरो काय कसा बी असला तर आपल्याला काय फरक पडत नाही. आणि घाबरायचं नाही. पैसे लय आहेत आपल्याकडं, बक्कळ पैसे. लक्षात आहे ना? जेवण तयार आहे, जेवून घेऊयात. हो चला चला. तुम्ही एकदा मुंबईला या. तिकडे आपण सविस्तर बोलून न घाबरता. बर. पण घाबरायचं नाही. लय पैसा आपल्याकडे. देताय का? चला पैसा लय आपल्याकडे. चला या. हो चला लाडू. चला हो चला येस आलो चला चला की. हो चला काय झालंय? काय झालं? लाडूला मुंग्या आल्या. लाडूमुळे पायाला मुंग्या आल्या जरा. मुंगे घ्या भाकरी खावा की माझ्यासाठी. बरं ती मग अशी बोलण्यासाठी खरं आहे काय? हो ती मग अशी बोलला असं की नाही लग्नाचं. हो हा ना. चंदे अरे सुरू करा.
गावकरी सगळे जेवणार नाहीयेत का? अहो नाही आम्ही सकाळीच खाऊन आलोय बघा भाकर. तुम्ही घ्या होय, घ्या घ्या तुम्ही घ्या. होय सकाळी लवकर जेवायची सवय असते सगळ्यांनी. तुम्ही घ्या जेवून करा सुरू.